जगातील सर्वात गरीब राष्ट्रपती. आता तुम्ही म्हणाल राष्ट्रपती आणि गरीब कसं काय? हे आहे जॉर्ज मुजिका. तर हा माणूस उरुग्वे या नावाच्या त्या छोट्या देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. हा छोटा देश अमेरिका जवळ आहे, पण जगात त्यांना सगळ्यात गरीब राष्ट्रपती म्हणून ओळखलं जातं. वाह, काय ओळख आहे. पण पॉलिटिशियन गरीब, ते पण राष्ट्रप्रमुख कसं काय? कारण देशाचा राष्ट्राध्यक्ष असूनही ते एका छोट्याशा घरात राहतात. त्यांच्याकडे काही महागड्या गाड्या नाही, कसल्याच गाड्यांचा ताफा नाही. आपली गाडी स्वतःच चालवतात, कसलीच हवाबाजी नाही. आणि हाच माणूस पूर्ण देश चालवायचा. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे या माणसाने स्वतःच्या सॅलरी मधले 90% पैसे डोनेटच केले. त्यांचं म्हणणं होतं हा पैसा लोकांचा आहे आणि माझ्या एवढ्या पैशांची लायकी नाही. हा पैसा तर लोक कल्याणातच गेला पाहिजे. त्यांना राष्ट्रप्रेम खूप जास्त होतं. एका आंदोलनात त्यांना अटक सुद्धा झाली, 13 वर्षे शिक्षा झाली. जेलमधून बाहेर आले, लोकांनी प्रेम केलं आणि ते थेट राष्ट्रपती बनले. पण सत्ता आली, बाकी माणूस ते त्याच्यातच. त्यांचं म्हणणं होतं की स्वतःच्या सुखासाठी सरकारचा 1 रुपया जरी खर्च झाला तरी मी स्वतःला सगळ्यात वाईट माणूस समजेल. खरंच यार, काही लोक देशासाठी किती वेडे असतात आणि काही ठिकाणी वेडे लोक देश चालवतात. आपल्याकडे साधारण नगरसेवक फॉर्च्युनर शिवाय फिरत नाही. पण खरंच जॉस काकांसारख्या लोकांकडून आदर्श घेतला पाहिजे. आज तुम्हाला माहित आहे की रील कोणाला शेअर करायची, त्याला सांगा भाई थोडं कमी खा.